नमस्कार. 8व्या वेतन आयोगाच्या प्रतीक्षेत असलेल्या सर्व केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. 8व्या वेतन आयोगानं आपल्या कार्यकाळाचं पहिले 8 महिने यशस्वीरित्या पूर्ण केले असून त्याचा अधिकृत अहवाल प्रसिद्ध झालाय. या पहिल्या 8 महिन्यांचा संपूर्ण लेखाजोखा आणि महत्त्वाची आकडेवारी आज आपण पाहणार आहोत. 8वा वेतन आयोग स्थापन झाल्यानंतर पहिल्या काही महिन्यात मंत्रालयांकडून प्राथमिक डेटा गोळा करण्यात आला. जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये देशभरातील प्रमुख रेल्वे, पोस्ट आणि इतर केंद्रीय कर्मचारी संघटनांकडून मागण्यांची निवेदनं स्वीकारण्यात आली. यामध्ये कर्मचाऱ्यांच्या वतीनं किमान वेतन 69,000 रुपये करण्याबाबत आणि फिटमेंट फॅक्टर वाढवण्याबाबतच्या मुख्य आर्थिक मागण्यांवर चर्चा झाली. यानंतर आयोगाच्या कामकाजाला खरी गती मिळाली ती दिल्ली आणि पुणे येथील उच्चस्तरीय बैठकांमुळे. 28 ते 30 एप्रिल दरम्यान दिल्लीत राष्ट्रीय पातळीवरील 3 दिवसीय बैठक पार पडली. यानंतर लगेचच 4 आणि 5 मे रोजी पुणे येथे 2 दिवसांची विशेष बैठक झाली. या बैठकीत प्रामुख्यानं शिक्षक, पोलीस आणि प्रशासकीय लिपिक यांच्या वेतन त्रुटी आणि 7व्या वेतन आयोगाकडून 8व्या वेतन आयोगात जाताना होणाऱ्या आर्थिक बदलांचा सखोल अभ्यास करण्यात आला. जून महिन्यात आयोगाच्या प्रतिनिधींनी थेट जम्मू काश्मीरमधील श्रीनगर आणि लडाखमधील लेह या दुर्गम भागांचा दौरा केला. तेथील खडतर वातावरणात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या विशेष भत्त्यांविषयी आणि उत्तर प्रदेशातील शिफारसींविषयी महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली. आता 3 जून ते 3 जुलै 2026 या 8व्या महिन्याच्या आढाव्यानंतर आयोगानं एक मोठा निर्णय घेतलाय. अनेक सरकारी विभागांनी अद्याप आपला पूर्ण डेटा सादर न केल्यामुळे आवश्यक माहिती सुपूर्द करण्याची अंतिम मुदत वाढवून आता 31 जुलै 2026 अशी करण्यात आली आहे. आयोगाचा आता 10 महिन्यांचा कार्यकाळ शिल्लक असून यापुढील काळात अंतिम शिफारसी आणि अहवाल तयार करण्यावर मुख्य भर असेल. 8व्या वेतन आयोगाच्या प्रत्येक सांख्यिकीय अपडेटसाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. धन्यवाद.